नमस्कार. ट्रिग्नोमेट्री या प्लेलिस्टमध्ये काही मिक्स एक्झाम्पल्स आपण बघतोय. नेक्स्ट एक्झाम्पल इज इन ट्रायंगल ABC इफ C इज इक्वल टू 90 डिग्री देन प्रूव्ह दॅट साइन ऑफ A मायनस B इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. सो सिंपल स्टेटमेंट आहे, प्रूव्ह करायला दिलेलं आहे. राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. सो आपण ट्रायंगल ड्रॉ करून बघूया. त्याच्यानंतर ABC ह्या जे स्मॉल ABC आहेत त्या साईड लेंथ असतात, कॅपिटल ABC एक अँगल आहेत वगैरे आपल्याला माहिती आहे. सो आपण ट्रायंगल ड्रॉ करून LHS किंवा RHS कन्सिडर करायची आणि रिमेनिंग साईड येते का चेक करूया. सो C ला काय दिलेलं आहे, 90 डिग्री दिलेलं आहे. सो C इज इक्वल टू 90 डिग्री A सपोज देन दिस इज C अँड B. सो B च्या अपोजिट साइड असते B, A च्या अपोजिट साइड A अँड C च्या अपोजिट साइड C. सो कन्सिडर LHS मध्ये साइन ऑफ A मायनस B आहे. त्याला जर आपण साइन ऑफ A मायनस B चा फॉर्म्युला अप्लाय केला आणि ह्या ट्रायंगल मधल्या काही रेशोज आपण यूज केले तर आपल्याला ते प्रूव्ह करता येते का आपण चेक करणार. सो कन्सिडर LHS इज इक्वल टू साइन ऑफ A मायनस B. सो साइन A मायनस B त्याचा फॉर्म्युला काय आहे, साइन कॉस मायनस कॉस साइन. So which is equal to sin A cos B minus cos A sin B. आता आपल्याकडे ट्रायंगल आहे, ट्रायंगल मध्ये साइड लेंथ सुद्धा आहे. सो साइन आणि कॉस चे रेशोज काय आहेत ते इथे आपल्याला लिहिता येते. सो साइन A इज इक्वल टू काय असणार, साइन A मीन्स हा अँगल साइन A म्हणायचं तर अपोजिट अपॉन काय करावं लागेल, हायपोटेन्यूज. सो साइन A मीन्स A अपॉन C ही त्याची साइड लेंथ येणार इनटू cos B म्हणजे हा अँगल आहे. cos B चा काय असणार आहे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज. सो A अपॉन C cos B ची व्हॅल्यू आहे मायनस cos A. तर A आहे हा अँगल A असेल तर cos A काय येणार, B अपॉन C. सो cos A इज B अपॉन C इनटू sin B मीन्स हा B अँगल आहे तर sin B काय येणार, अपोजिट B अपॉन C. सो सिंपल, अगदी सिंपल स्टेटमेंट आहे ते. सो विच इज इक्वल टू A स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर. ऑलमोस्ट RHS आलेली आहे. विच इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर. इथे काय दिलं, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. पण आपल्याला पायथागोरस थिअरम माहिती आहे, हा हायपोटेन्यूज आहे. सो C स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर असणार. तेवढं फक्त रिप्लेस करायचं. विच इज इक्वल टू A square minus B square, and in the case of C square means A square plus B square by Pythagoras theorem, and which is equal to RHS. RHS आपल्याला प्रूव्ह करायची होती. सो एकदम सिंपल स्टेटमेंट होतं, फक्त डायग्राम काढल्यावर रेशो घेतल्यावर सॉल्व करता आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, शो दॅट tan A upon 1 minus cot A plus cot A upon 1 minus tan A is equal to 1 plus sec A cosec A. सो आपण लेफ्ट साइड कन्सिडर करूया आणि लेफ्ट साइड सिम्प्लिफाय करत काही फॉर्म्युले वगैरे अप्लाय करत राईट साइड येते का चेक करायची. सो कन्सिडर LHS इज इक्वल टू tan A अपॉन 1 मायनस cot A प्लस cot A अपॉन 1 मायनस tan A. सो टॅन आणि कॉटचं रिलेशन माहिती आहे आपल्याला. टॅन मीन्स 1 अपॉन कॉट और कॉट मीन्स 1 अपॉन टॅन. सो हे जे सगळं एक्सप्रेशन आहे ते सगळं आपण एकाच रेशोमध्ये करूया, म्हणजे आयदर टॅनमध्ये और कॉटमध्ये. सो आपण सपोज आपण सगळं टॅनमध्ये करायचं झालं तर जिथे जिथे कॉट आहे तिथे आपल्याला 1 अपॉन टॅन करून मग ते सगळं ॲडजस्टमेंट करावे लागतील. सो कॉट आहे त्या ठिकाणी आपण काय रिप्लेस करणार, 1 अपॉन टॅन, म्हणजे सगळं एक्सप्रेशन एकाच रेशोमध्ये होईल ट्रिग्नोमेट्रीचे. सो विच इज इक्वल टू टॅन ए अपॉन 1 मायनस 1 अपॉन टॅन ए. हे सगळं आता डिनॉमिनेटर सेम करून आणि मग हा टॅन इकडे नेऊन वगैरे ते सगळं ॲडजस्टमेंट पुढे करायला लागणार. प्लस कॉट ए मीन्स 1 अपॉन टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन ए. आता ए अपॉन बी अपॉन सी ते रेशोचे रूल वापरायला लागतील. ए अपॉन बी अपॉन सी आहे त्यामुळे हा जो ए अपॉन बी सी असं आपल्याला लिहिता येतं. सो टॅन ए इथे डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे सेकंड टर्म मध्ये, आणि इथे टॅन ए याने मल्टिप्लाय करायला लागेल आणि त्यानंतर हा जो डिनॉमिनेटर फॉर्म होईल तो टॅन ए इकडे न्यूमरेटर मध्ये येईल, कारण ए अपॉन बी अपॉन सी असा इथे फॉर्मॅट येणार आहे. सो विच इज इक्वल टू टॅन ए
अपॉन या टॅनने इथे मल्टिप्लाय करायला लागेल टॅन ए -1 अपॉन सगळ्याला टॅन ए. हा जो टॅन ए तो इथून न्यूमरेटर मध्ये जाईल प्लस हा ए अपॉन बी आहे तो ए अपॉन बी सी होता. सो 1 अपॉन दिस टॅन ए इंटू हा 1 मायनस टॅन ए. अल्जेब्राचे रूल्स आपण फक्त अप्लाय करतोय. सो हा टॅन ए इथे न्यूमरेटर मध्ये जाईल. दॅट इम्प्लाइज न्यूमरेटरला टॅन स्क्वेअर ए होईल विच इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए अपॉन टॅन ए -1 प्लस 1 अपॉन टॅन ए इंटू 1 मायनस टॅन ए. 1 मायनस टॅन. सो इथे आला टॅन ए -1 आणि इथे आहे 1 मायनस टॅन ए. मायनस साइन प्लस मायनस ऍडजस्ट करता येईल. फक्त आता डिनॉमिनेटर सेम करायचं झालं तर ह्या टॅन ए ने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल कारण 1 मायनस टॅन ए आणि टॅन ए -1 ला फक्त मायनस साइन ने ऍडजस्ट करता येईल. ऑलमोस्ट हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे फक्त मायनस आपल्याला करता येईल. टॅन ए इथे एक्स्ट्रा आहे त्या टॅन ए ने इथे मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे मग आपला डिनॉमिनेटर तिथे सेम होईल. सो आता आपण हे 1 मायनस टॅन आहे त्याचं मायनस साइन बाहेर घेऊ म्हणजे टॅन ए -1 होईल आणि मग टॅन ए -1 हे दोन्ही सेम होती ना फक्त टॅन ए याला मल्टिप्लाय करायला लागेल डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी विच इज इक्वल टू या टॅन ए ने याला मल्टिप्लाय केलं की होणार टॅन क्यूब ए. आपण आता डायरेक्ट लिहू शकतो जस्ट डिनॉमिनेटर सेम करतोय अपॉन टॅन ए -1 याने याला मल्टिप्लाय केलाय डिनॉमिनेटर सेम झालाय त्यामुळे टॅन प्लस इथे न्यूमरेटर 1 आहे फक्त डिनॉमिनेटर आहे आणि इथलं साइन आपण चेंज करणार कारण इथे 1 मायनस टॅन ए पण हे सेम दिसायला म्हणून टॅन ए -1 करणार टॅन ए -1. सो यातलं मायनस साइन कॉमन घेतलं तर प्लस इथे साइन झालं मायनस. तर आपण सगळ्या फक्त ऍडजस्टमेंट केलेलं आहे. टॅन ए ने इथे मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटर सेम केला. आता फक्त न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन जी काय असेल ती आपण लिहिणार. सो विच इज इक्वल टू न्यूमरेटर आहे टॅन क्यूब ए -1 अपॉन दिस टॅन ए डिनॉमिनेटर सेम झाला आता इंटू ब्रॅकेट टॅन ए -1. आता टॅन क्यूब ए -1 म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब सारखं आलं तर ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर त्याचं फॅक्टरायझेशन कसं होतं ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स एक फॅक्टर असतो त्याचा ए मायनस बी. आठवत असेल स्कूल मधलं फॅक्टरायझेशन ए मायनस बी आणि सेकंड फॅक्टर असतो ए स्क्वेअर प्लस ए बी. 2ab राहील ए बी प्लस बी स्क्वेअर. सो इथे मायनस साइन असेल तर फर्स्ट फॅक्टरला मायनस येतं आणि इथे प्लस साइन येते. नुसतं ए बी असतं 2ab नाही. तर हे फॅक्टरायझेशन आपण या न्यूमरेटरचं करून घेऊ आणि काही फॅक्टर कॅन्सल वगैरे होते का चेक करू. सो विच इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर इज टॅन ए -1 ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी मीन्स टॅन स्क्वेअर ए प्लस ए बी. ए मीन्स 1 असेल ना सो टॅन ए प्लस 1 स्क्वेअर मीन्स 1 अपॉन दिस टॅन ए इंटू ब्रॅकेट टॅन ए -1. आता टॅन ए -1 टॅन ए -1 एकदम सेम फॅक्टर आहे त्यामुळे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये सगळं त्यामुळे कॅन्सल करता येईल. सो हा फॅक्टर कॅन्सल झाला. काय काय राहिलंय बघूया. आणखीन काय करता येईल का. आता टॅन स्क्वेअर ए प्लस 1 यासाठी काही वेगळं लिहिता येईल का. आता इथपर्यंत आपण सिम्प्लिफाय करत आणलंय काही फॉर्म्युले अप्लाय केलेत. आता यानंतर RHS काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. RHS मध्ये सेक आणि कोसेक वगैरे दिसतंय. सो टॅनचं सेक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय लागतं फॉर्म्युला टॅन स्क्वेअर प्लस 1 आणि इथे टॅन स्क्वेअर प्लस 1 फॉर्म्युला आहे त्याच्याऐवजी आपण तिथे सेक स्क्वेअर लिहू शकतो आणि हा एक फॅक्टर कॅन्सल झाला. सो व्हॉट रिमेन्स टॅन स्क्वेअर प्लस 1 मीन्स सेक स्क्वेअर ए प्लस दिस टॅन ए. सगळ्या टर्म्स लिहून घेतल्या आहेत की नाही एकदा चेक करा आणि डिनॉमिनेटरला फक्त टॅन ए राहिलं. सो आता RHS मधले काही टर्म्स इथे दिसायला लागलेले आहेत. आता अजून थोडं सिम्प्लिफाय करू. 1 दिसतोय तो 1 येणार आहे कारण आता न्यूमरेटर मध्ये 2 टर्म्स आहेत त्या सेपरेट करताना टॅन ए जाऊन ती 1 ची टर्म येणार आहे. सो विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए सेपरेट करूया आता न्यूमरेटर अपॉन टॅन ए प्लस टॅन ए अपॉन टॅन ए. डायरेक्ट 1 असं घेतलं तरी चालेल एक स्टेप स्किप करून
सो विच इज सेक स्क्वेअर मीन्स काय असतं 1 अपॉन कॉस स्क्वेअर अपॉन tan a मीन्स काय असतं sin अपॉन कॉस. सो एक कॉस इथे कॅन्सल होणारच प्लस tan a गेला इज इक्वल टू काय असणार 1. सो ही 1 ही टर्म आली. आता सेक ए कोसेक ए येते का बघूया. तर 1 अपॉन कॉस a अपॉन b अपॉन c अपॉन d त्यामुळे आपण ते क्रॉस करणार. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर इनटू कॉस a अपॉन sin प्लस 1. आता झालं ऑलमोस्ट. 1 अपॉन कॉस म्हणजे एक कॉस कॅन्सल झाला. 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं सेक सेक थिटा. 1 अपॉन साइन मीन्स काय असतं कोसेक थिटा. सो विच इज इक्वल टू सेक ए कोसेक ए आणि हा प्लस 1 आणि हीच आरएचएस होती जी आपल्याला प्रूव्ह करायची होती विच इज इक्वल टू आरएचएस 1 प्लस सेक ए कोसेक ए. हेन्स स्टेटमेंट इज प्रूव्ह.